ते म्हणजे त्याच्यापेक्षा खूप महागडा हा इतिहास आहे, म्हणजे ज्याची व्हॅल्यूज करू शकत नाही. 1930 मध्ये जे आमच्या आजोबांना मिळालं होतं तिथे एक भेट स्वरूपामध्ये, आणि आम्ही बौद्ध होण्याच्या आधीही बाबासाहेबांनी जो थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल जे अटेंड केलं होतं, आणि ती मूर्ती आहे ही, आणि ती मूर्ती आज लोकांसमोर यावी आणि आमची जेवढी जी काही कपॅसिटी आहे दाखवण्यासाठी मी तो ॲपल इथे प्रदान केलेला आहे. तसंच आपण एक पत्र देखील देणार आहे रक्ताने लिहून, त्याच्याबद्दल काय सांगाल? माझं जे पत्र आहे तर बाबासाहेबांचं बालपण आमच्या साताऱ्यामध्ये गेलं, आणि आज ते घर आमने नावाचे जे आहे त्यांच्याकडे ते घर आहे, आणि त्यांना जी किंमत हवी आहे ती किंमत सरकार त्यांना द्यायला तयार नाही आहे. तर ती आज कोर्टामध्ये आहे आणि खूप वर्षापासून आहे, आणि ती केस त्याच्यामध्ये लिटिगेशन असल्यामुळे ते स्वतःही त्या घरामध्ये डागडुजी करू शकत नाही. तर ते आज त्या घराची इतकी वाईट अवस्था आहे की ते कधीही कोलॅप्स होईल, आणि माझ्या बाबासाहेबाचं घर, आमचा इतिहास आणि त्यांच्या बालपणातल्या त्या आठवणी त्या सगळ्या तिथे संपतील, मिटतील. म्हणून मला ते घर वाचवायचं आहे. मागच्या वर्षी मी भरपूर प्रयत्न केला, परंतु लिटिगेशन्स असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. ह्या वर्षी माझं मुख्यमंत्र्यांना, सुप्रीम कोर्टला, चीफ जस्टिसला, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर या सगळ्यांना मी रक्तानेच पाठवणार आहे, पण आज मात्र मी फक्त चीफ मिनिस्टरला पाठवतोय. तर माझी फक्त त्या सगळ्यांना तेवढीच विनंती आहे की एवढीच विनंती आहे की त्यांनी ते लिटिगेशन फक्त काढावं. धन्यवाद.